स्त्रीचा त्याग केला म्हणजे तो ब्रह्मचारी ठरत नाही. एखाद्यानं जर एखाद्या स्त्रीचा त्याग केला, पत्नीचा त्याग जर केला, तर त्याला आपण ब्रह्मचारी म्हणू शकत नाही. त्याला ब्रह्मचारी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्याच्या अंतकरणा ब्रह्मचर्य नव्हे बाईच्या त्यागे वैराग्य वावगे देश त्यागे, त्याला ब्रह्मचार्य म्हणत नाही. कोणाला ब्रह्मचारी म्हणत नाही. एखाद्यानं स्त्रीचा त्याग केला म्हणजे तो ब्रह्मचारी ठरत नाही. एखाद्यानं जर घरदार सोडलं आणि घरदार सोडून जर एखादा जर व्यक्ती जर वनामध्ये जर जाऊन राहत असेल, तर त्यालाही वैराग्य म्हणत नाही. वनात जाऊन जर घराचं चिंतन करत असेल तर त्याचा त्याग ठरत नाही. स्त्रीचा त्याग करून जर अंतकरणामध्ये जर स्त्रीविषयी जर भावना असेल तर त्याला ब्रह्मचर्य म्हणता येत नाही. महाराज ह्या व्याख्या सरळ सरळ आम्हाला आमच्या संतांनी सांगितलंय. मग प्राप्त भोगाचा त्याग त्याला खरं वैराग्य म्हणायचं. मग वैराग्य म्हटलं की आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय आठवतात. महाराज किती वैराग्य हो, किती वैराग्य, काय म्हणून किती म्हणून दाखली द्यायची जगद्गुरु तुकोबारायची वैराग्याच्या बाबतीमध्ये. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायची दयनीय अवस्था बघितली. कोणी बघितली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण प्रसंग असा आहे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आपला स्वराज्याचा कारभार सांभाळत असताना स्वराज्यातून वेळातला वेळ काढून जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला उपस्थिती लावत होते. कोण लावत होते? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे कीर्तन ऐकत होते? जगद्गुरु तुकोबारायाचे. अरे ज्या कीर्तनामध्ये संपूर्ण वेदांत भरलेला आहे असे कीर्तन ऐकत होते. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर वयाचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असतील. 16-17 वर्षाचे असताना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकले. कोणाचे ऐकले? जगद्गुरु तुकोबारायचे ऐकले. महाराज आज आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आम्हाला म्हणून घेतो, पण आम्ही कीर्तन ऐकतोत का हा प्रश्न आमच्या ठिकाणी आहे. महाराज आम्ही मावळे म्हणून घेतो. कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे म्हणून घेतो, पण आम्हाला कीर्तन आवडतं का? आम्हाला कीर्तन आवडत नाही. आणि आम्हाला जर आजच्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला चांगल्या पद्धतीचं जर कीर्तन आवडत नसेल ना महाराज, तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. विडाला आम्ही असं बऱ्याच जणांकडून ऐकलंय महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायचं शिष्यत्व पत्कारलं होतं. शिष्यत्व. छत्रपती शिवाजी महाराज शिष्य होते आणि जगद्गुरु तुकोबाराय गुरु होते. महाराज गुरु होते. आपल्या गुरुची दयनीय अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितली आणि बघितल्याच्या नंतर महाराज दया अंतकरणामध्ये निर्माण झाली. आपण आपल्या गुरुजींकरता काहीतरी दक्षिणा पाठवली पाहिजे म्हणून दक्षिणा पाठवावी या उद्देशाने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायकरता नजराणा पाठवला. हो, काही सैनिकाला महाराज पाठवलं जगद्गुरु तुकोबारायकडे, देहूला पाठवलं आणि देहूला पाठवल्याच्या नंतर तेच सैनिक तो नजराणा घेऊन देहूला आले. हो, देहूला आले आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायला विनंती केली, महाराज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या सुखाकरता हा नजराणा पाठवलाय. कशा करता? तुमच्या सुखा करतात. तुम्ही सुखी व्हावे या अपेक्षा नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नजराणा पाठवलाय, याचा तुम्ही स्वीकार करा, याचा स्वीकार करा. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजराणा बघितला. आता तुकोबारायचं सोडून द्या, त्या जागी जर आमच्यासारखे जर महाराज असले तर, त्या जागी जर आमच्यासारखे जर लोकांना वैराग्य सांगणारे जर आमच्यासारखे जर महाराज असते तर आम्ही काय म्हटलं असतं? शेजाऱ्याला पत्ता लागू दिला नसता. महाराज तो नजराणा मधल्या खोलीमध्ये नेऊन ठेवला असता. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्य सांगायचं. महाराज जगद्गुरु तुकोबारायने तो नजराणा बघितला आणि बघितल्याच्या नंतर सांगितलं, महाराज तुमचे वेराबीत धाना हे माझं मृत्यू के समान, हे माझं मृत्यू के समान, हे माझं मृत्यू के समान. वित्त धन ते माझं मृत्युके समान. तुम्ही जे माझ्याकरता जे धन पाठवलंय, जो काही नजराणा पाठवलाय, तो मला माती मोल आहे, मातीसारखा आहे, त्याचा मी स्वीकार करणार नाही किंवा तुमच्या नजराण्यामुळे मी सुखी होणार नाही. मी सुखी व्हावं असं जर वाटत असेल, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे इत्त धन ते माझं मृत्युके समान. मी सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि एकादशीचं व्रत करा. सांगणारे कोण आहेत? सांगणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय. ऐकून घेणार छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबारायांनी सांगावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डावलून लावा असं होईल का?
कारण आजच्या काळामध्ये आजची तरुण पिढी महाराजाचं सांगायचं काम आहे हे सगळंच कुठं ऐकायचं असतं का? सोडून द्यावं लागतं. एवढं का ऐकणं होत असते का? असे म्हणणारे बरेच आपल्याला भेटतील. अहो, गुरुनं सांगितल्याच्या नंतर गुरुच्या वचनाचं पालन करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. मला हेच सांगायचं महाराज. मग जर जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायाला सांगत असतील गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा, तर मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नसणार आहे का हो? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी माळ घातली नाही असं होईल का? असं कदापि होणार नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायचा एक एक शब्द वेचून घेणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सांगतोय महाराज किती ऐकत होते छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं किती ऐकत होते. लोहगावला कीर्तन होतं जगद्गुरु तुकोबारायचं आणि लोहगावला कीर्तन चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज एक श्रोता म्हणून जगद्गुरु तुकोबारायाच्या समोर बसले आणि समोर बसल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या कीर्तनामध्ये आत्मस्थितीचं वर्णन केलं. कशाचं वर्णन केलं? आत्मस्थितीचं वर्णन केलं. आत्मस्थितीचं वर्णन केल्याच्या नंतर त्या आत्मस्थितीचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांना पटलं आणि पटल्याच्या नंतर आमचे छत्रपती शिवाजी महाराज विचार करायला लागले, अरे कशाचं राजवैभव आलं? हे राजवैभव प्राप्त केल्याच्या नंतर मनुष्य जीवनामध्ये सुखी होत नाही. जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. जीवनामध्ये आत्मस्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. महाराज तुकोबारायचं कीर्तन ऐकलं, जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये परिवर्तन घडलं आणि परिवर्तन घडल्याच्या नंतर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार टाकून दिला, सोडून दिला. महाराज कसलं स्वराज्य आलं? काय होतं स्वराज्य प्राप्त केल्यानं? स्वराज्याचा विचार टाकून दिला आणि टाकून देऊन महाराज भगवत चिंतनामध्ये मग्न झाले. हो, जिजाऊ मासाहेबांनी ती छत्रपती शिवाजी महाराजांची अवस्था बघितली. का निर्माण झाली ही अवस्था? जिजाऊ मासाहेबाला कळालं जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन ऐकलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची अवस्था. हे मी आवर्जून मुद्दाम सांगतोय बरं, पुन्हा सांगतोय. जगद्गुरु तुकोबाराय आलतू फालतू कोणाचंही कीर्तन ऐकत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन ऐकत होते. हे अजूनही लक्षात घ्या. विठाल तुकोबारायच्या कीर्तनात काही व्यवहारातल्या गोष्टी होत्या का? महाराज एक एक शब्द आमच्याकरता मोलाचे होते जगद्गुरु तुकोबारायचे. आजही आमच्याकरता ते मोलाचेच आहेत, मोलाचेच आहे. जगद्गुरु तुकोबारायातला गाथातला एक एक शब्द आमच्याकरता मोलाचा आहे महाराज. जिजाऊ मासाहेबांना शिवाजी महाराजांची स्थिती पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर कुणाचं कीर्तन ऐकलं? जगद्गुरु तुकोबारायचं. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांमध्ये परिवर्तन झालं. काय केलं पाहिजे? आपण याच स्थितीमध्ये शिवाजी महाराजांना घेऊन जगद्गुरु तुकोबारायच्या सभेत गेलो पाहिजे. शिवाजी महाराजांना सोबत घेतलं आणि घेतल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेब महाराज जगद्गुरु तुकोबारायाकडे गेल्या आणि तुकोबारायाकडे गेल्याच्या नंतर तुकोबारायाला विनंती केली, महाराज रात्री तुमचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांमध्ये मन परिवर्तन झालं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या हातातलं शस्त्र टाकून दिलं. हो, काहीतरी सांगा शिवबाला. कोण विनंती करतंय? जिजाऊ साहेब विनंती करतात महाराज. आणि जिजाऊ मासाहेबाने विनंती केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतायत, महाराज तुम्ही हातामध्ये शस्त्र उचलावं आणि आम्ही शास्त्र सांगावं. काय विनंती करतायत? तुम्ही हातामध्ये शस्त्र उचलून जे समाजकंटक आहेत ना यांचा नायनाट करावा आणि आम्ही शास्त्र सांगून बुद्धीमध्ये परिवर्तन करून समाजाकंटकामध्येच परिवर्तन करून त्यांना सज्जन बनवावं. सज्जन बनवण्याचं काम आमचं आहे आणि समाजकंटकाचा संहार करणं हे तुमचं काम आहे. विठाला वैराग्य सांगायचे. मी शांतीपर्यंत बरोबर येणार आहे महाराज. तो क्रम सुद्धा तुमच्या बरोबर लक्षात येईल. शांतीपर्यंत मला यायचंय. वैराग्य सांगतोय महाराज. किती वैराग्य हो? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवल्याच्या नंतर देखील त्या नजराण्याचा स्वीकार न करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. काही चांडाळ माणसानं स्त्रीला जगद्गुरु तुकोबारायाकडे पाठवल्याच्या नंतर जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. वैराग्य सांगतोय जगद्गुरु तुकोबारायचं. महाराज पिढ्यानपिढ्या चालत आलेली जगद्गुरु तुकोबारायची शावकारकी दस्तखज आहेत जगद्गुरु तुकोबारायच्या घरी शावकारकीचे. जगद्गुरु तुकोबारायाने विचार केला, अरे मी या पद्धतीनं जर समाजाकडे पैसा जर मागायला गेलो तर माझ्या मागण्यामुळं समाज दुःखी होईल. त्यांना दुःख द्यायचं नाही. आपल्या पैशामुळं त्यांना दुःख होता कामा नये. मग काय केलं पाहिजे? जेवढे काही दस्तखत होते ते सगळे बैलगाडीमध्ये भरले महाराज आणि सगळे दस्तखत इंद्रायणी मातेमध्ये बुडवले. वैराग्य जगद्गुरु तुकोबारायचं. वैराग्य आहे महाराज. कर्जमाफी केली 2 लाखाची नाही,
आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी 2 लाखाची कर्जमाफी केली नाही, सरसगट कर्जमाफी केली. विठाला विठाला. नुसता कोरा कोरा म्हणणारे आमचे जगद्गुरु तुकोबारा नाहीत, हेही लक्षात घ्या महाराज. काही फक्त आपल्या स्वार्थाकरता कोरा कोरा म्हणतील, पण कोरा करणार नाहीत. पण जगद्गुरु तुकोबाराय त्यातले नव्हते महाराज. जेवढं काही आपल्याकडं लोकांकडे जेवढे आपले पैसे आहेत ना महाराज, ते कुणीही वापस करू नये या उद्देशाने जेवढे काही दस्तकज होते ते सगळे इंद्रायणी मातेमध्ये बुडवले महाराज, सगळे बुडवले. हे वैराग्य आहे जगद्गुरु तुकोबारायचं. मी तुम्हाला ज्ञान सांगितलं, मी तुम्हाला भक्ती सांगितली, मी तुम्हाला वैराग्य सांगितलं. वैराग्य जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी असं वर्णन करतात, आपल्या ठिकाणी जर देहाचा निराश म्हणजे देह तादात्म्य तुटावा असं जर वाटत असेल तर भक्तीही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. काय होतं यानं? देहाच्या निराशे पाविजे या ठाया आणि माझी आयशी काया जवनो. हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत मी ज्ञानाची प्राप्ती करून घेणार, मी भक्तीची प्राप्ती करून घेणार आणि माझ्या जीवनामध्ये मी वैराग्याची प्राप्ती करून घेणार. हा क्रम सांगितलाय महाराज. कशा करता? कारण जोपर्यंत आमच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत आमच्या ठिकाणी भक्ती वृद्धिंगत होत नाही, जोपर्यंत आमच्या ठिकाणी वैराग्य प्रबल होत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये शांती प्राप्त होऊ शकत नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्यानं युक्त असणारी शांती जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. अभंगाचं पहिलं शांती पडते नाही सुख, शांती पडते नाही सुख, शांती ज्ञान वैराग्याची परिपक्व दशा म्हणजे शांती. हे लक्षात घ्या. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची परिपक्व दशा म्हणजे काय आहे? शांती. हे मी सांगत नाही. गीतेचा 12वा अध्याय उघडा, 12वा अध्याय. श्रेयो हे ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग आणि त्यागात शांती. रणंतरम गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात सुरुवातीला ज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. श्रेय ज्ञानाभ्यासात, ज्ञान झाल्याच्या नंतर ध्यान. ध्यान म्हणजे भक्ती. ध्यान म्हणजे काय आहे? भक्ती आहे. आणि त्याच्यानंतर कर्मफलाचा त्याग आणि कर्मफलाच्या त्यागाच्या नंतर पुढचा जो क्रम येतो तो क्रम म्हणजे शांतीचा क्रम येतो. विठाला विठाला तोच क्रम सांगितला महाराज. मनोन यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती. मनोन अभ्यासाची प्रस्तुती करणे येत. सुरुवातीला अभ्यासच करावा लागतो. कशाचा? ज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. ज्ञान अभ्यासानंतर ठाकूर महाराज ज्ञान अभ्यासानंतर काय करावं लागतं? वैराग्याची प्राप्ती करून घ्यावी लागते, भक्ती करावी लागते. भक्तीच्या नंतर वैराग्याची प्राप्ती सांगितली महाराज. हा क्रम सांगितलाय. आणि या क्रमानं जर आपल्या जीवनामध्ये जर शांती प्राप्त झाली तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे.
नाहीतर आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. शांतस्य कुतः सुखम, गीताकारणी वर्णन केले महाराज. जोपर्यंत शांती नाही तोपर्यंत महाराज आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोणी न रिगे काही. जैसे पापियाचे ठाई मोक्षू नवसे. जेत शांतीचा जिव्हाळा, जिथं ज्याच्या अंतकरणामध्ये शांतीविषयी प्रेम नाही. शांती म्हणजे कोण? एखाद्या बाईचं नाव शांती, ती नावाला शांताबाई, भांडणाला दम नाही, ती शांताबाई. नाही तर अर्थ सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं काढू शकतो. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं महाराज, शांती नावाची स्त्री आहे, तोपर्यंत आम्ही तिला जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण करत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये शांती परते नाही सुख. हेर अवघे असाही अर्थ निघू शकतो महाराज, काढता येतो कोणाला बी. वाचार्थ कोणालाही कशाही पद्धतीनं काढता येतो. शांती कोणती महाराज? शांती कोणती? ती मी अगोदर जो क्रम सांगितलाय, ज्ञान भक्ती वैराग्यानं युक्त असणारी शांती जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. क्रम सांगितलाय. शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरोनी. सुख विसरून सुद्धा त्याच्याकडे जात नाही. उदाहरणार्थ माऊलीनं उदाहरण सुद्धा सिद्धांताचंच दिलेलं आहे. जैसे पापियाचे ठाई मोक्ष न मिळे, जसे पापी माणसाला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ज्यानं पापकर्म केलेले आहेत त्याला मोक्ष प्राप्त होईल का? त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. पापियाचे ठाई मोक्ष न वसे. पापी माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता त्याला अगोदर पुण्य अर्चित करावं लागतं. ज्यानं पुण्य अर्चित केलं त्यालाच मोक्ष प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. विठाला विठाला विठाला. ही शांती कोणाकोणाकडे होती? सगळ्या संतांचा जर विचार करायचा झाला तर सगळ्या संतांकडे ही शांती होती महाराज. शांती होती. ही शांती कशा पद्धतीत शांती मी सांगितलं महाराज. किंवा आणखी जर विश्लेषण करून जर सांगायचं असेल तर माऊलीने शांतीची व्याख्या सांगितली. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान ही मागुते हरपे निरुते ते शांती पैगा. ते शांती पैगा. जिथं ज्ञान गिळोनी ज्ञेयाते, ज्ञेय म्हणजे परमात्मा रूपाला गिळून टाकायचं आणि परमात्मा रूपाला गिळून टाकल्याच्या नंतर ज्ञानही हरपल्या जातं. आणि ज्ञान हरपल्यामुळं ज्ञातेपणा सुद्धा त्रिपुटी सांगितली. ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता. ज्ञेय म्हणजे परमात्मा, ज्ञान म्हणजे ज्यानं परमात्म्याला जाणलं जातं ते ज्ञान, आणि जो जाणतो तो ज्ञाता. ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी ज्या ठिकाणी लयाला जाते ती अवस्था म्हणजे शांती आहे. विठाला विठाला. ज्ञानाची आवश्यकता कुठपर्यंत? त्या परमात्म्याची तंतोतंत ओळख होईपर्यंत. एकदा का त्या परमात्म्याची ओळख झाली, अरे आपल्या अंतकरणामध्ये स्थित असलेलं तत्व तेच आहे आणि ते तत्व आपण आहोत. किंबहुना या संपूर्ण जीवसृष्टीवर जेवढे काही जीव आहेत त्या प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये जे तत्व आहे ते तत्व म्हणजे आपल्या अंतकरणात बसलेलं तेच तत्व आहे आणि इतर जीवाच्या अंतकरणामध्ये बसलेलं सुद्धा तेच तत्व आहे. हे एकरूपतेनं जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत खरी शांतीची प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. एकरूपतेनं हे प्राप्त व्हावं लागतं. ज्ञानाची आवश्यकता कुठपर्यंत? ज्ञेयाचं खरं स्वरूप कळेपर्यंत. त्याच्याकरता दृष्टांत सांगितला जातो. काट्याची आवश्यकता कुठपर्यंत? पायातला काटा काढेपर्यंत. एकदा का पायातला काटा काढला की आपण बाहेरचा काटा खिशात टाकतो का फेकून देतो? बाहेरचा काटा फेकून देतो, त्याचं काम संपलं महाराज. तो पायातला काटा काढावा. तशी ज्ञानाची आवश्यकता कुठपर्यंत? त्या ज्ञान स्वरूप असणाऱ्या परमात्म्याची ओळख होईपर्यंत. एकदा का त्या परमात्म्याची ओळख झाली की त्या ज्ञानाचं काम संपलं जातं. विठाला विठाला. ही शांती कोणाकडे होती? ज्ञानेश्वर महाराजाकडे सुद्धा ही शांती होती. म्हणून महाराज माऊली महाराष्ट्र ज्ञानोबारायांनी रेड्याच्या ठिकाणी आपलं आत्मस्वरूप बघितलं आणि आत्मस्वरूप बघूनच माऊली महाराष्ट्र ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. रेड्या मुखी वेद बोलविला.
महाराजांनी तंतोतंत वर्णन केले. महाराज रेड्यामुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ही शांती सांगतोय महाराज. माऊली मावष्ट ज्ञानोबारायांनी आपल्या अंतकरणातलं जे तत्व आहे, जे आत्मस्वरूप आहे, तेच आत्मस्वरूप रेड्याच्या अंतकरणामध्ये बघितलं. दोन्हीमध्ये साम्यता बघितली, साम्यता निर्माण केली आणि साम्यता निर्माण करून फक्त वाटत होतं ते वेद रेडा बोलतोय. वास्तविक पाहता माऊली मावष्ट ज्ञानोबारायच वेद बोलत होते महाराज. वाणी रेड्याची चालत होते आणि अंतकरणातून ज्ञानेश्वर महाराज वेद बोलत होते. ज्ञानेश्वर महाराज कोण्या सामर्थ्यानं? केवळ शांतीच्या सामर्थ्यानं, शांतीच्या सामर्थ्यानं. मला शांती सांगायची. आणखी कुणाकडे ही शांती होती? जगद्गुरु तुकोबारायचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत होते ना महाराज, आणि कीर्तन करत असताना जगद्गुरु तुकोबारायच्या तारखा वाढल्या. जगद्गुरु तुकोबाराय जिथं जिथं कीर्तनाला जायचे तिथं तिथं जगद्गुरु तुकोबारायच्या सोबत जगद्गुरु तुकोबारायचे 14 टाळकरी जायचे. किती टाळकरी? 14 टाळकरी जायचे महाराज. आणि त्या 14 टाळकऱ्यापैकी एक शिवबा कासार नावाचा टाळकरी होता. शिवबा कासार नावाचा टाळकरी होता महाराज. तोही जिथं जिथं जगद्गुरु तुकोबारायचे कीर्तन आहे तिथं तिथं शिवबा कासार जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला उपस्थिती लावायचे महाराज. शेवटी शिवबा कासाराच्या मंडळीनं विचार केला, पत्नीनं विचार केला, आपले मालक, कारण इकडं आल्याच्या नंतरच बिघडले असं म्हटलं जातं, तिकडं प्यायला गेल्यावर कोणी बिघडलं म्हणत नाहीत. विठाला विठाला माहित मार्गाकडे गेल्यावर कोणी बिघडलं म्हणत नाहीत, पण भजनाकडे आलं की म्हणतात महाराज बिघडलो हो, संसारावर लक्षच नाही. काय म्हणतात? संसारावर लक्ष नाही महाराज. शोभा कासाराची पत्नी विचार करायला लागली, आमच्या मालकाचं लक्ष कमी झालंय, माझ्यावरचं लक्ष कमी झालं, संसारावरचं लक्ष कमी झालं. पण कुणामुळं कमी झालं? ते तुकोबारायमुळं. कारण तुकोबारायचे कीर्तनं वाढलेत आणि जिथं जिथं जगद्गुरु तुकोबारायचे कीर्तन आहे तिथं तिथं आमचे पती जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला उपस्थिती लावतायत. आपले मालक बिघडले. कोणामुळे बिघडले? तुकोबारायमुळे बिघडले. मग आपण काय केलं पाहिजे? ज्या जगद्गुरु तुकोबारायमुळे आपले मालक बिघडलेत ना महाराज, त्या तुकोबारायला आपण दंड दिला पाहिजे. दंड काय करावं? काय करावं महाराज? दंड द्यायचा आहे पण सहजासहजी देता येत नाही. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी आपण युक्ती सुचली पाहिजे महाराज, सुचवली पाहिजे. म्हणून महाराज शिवबा कासाराच्या पत्नीनं आपल्या पतीला एके दिवशी जवळ बोलवलं आणि पतीला जवळ बोलवल्याच्या नंतर महाराज महिला मंडळी एवढं गोड बोलतात पतीला ताब्यात घेण्याकरता महाराज. एवढी गोड बोलली शिवबा कासाराची पत्नी. तुकोबारायचं एवढं वर्णन केलं महाराज, एवढं माझ्याकडे लक्ष देत चला. विढाला विढाला एवढं गोड बोलली महाराज. आणि म्हणायला लागली, हो बघा मालक, तुम्ही दररोज जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तना करता जाता, मला बरं वाटतं, चांगलं आहे, तुम्ही जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला गेलं पाहिजे. पण तुम्ही जशी जगद्गुरु तुकोबारायची सेवा करता ना, त्याच पद्धतीची सेवा मलाही घडली पाहिजे, माझ्याकडून सुद्धा सेवा घडली पाहिजे जगद्गुरु तुकोबारायची. म्हणले काय इच्छा आहे तुझी? म्हणले माझी एकच इच्छा आहे, मी माझ्या हातानं जगद्गुरु तुकोबारायला स्नान घातलं पाहिजे. काय घातलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबारायला स्नान घातलं पाहिजे. इच्छा प्रगट केली हो शिवबा कासाराच्या पत्नीनं. आणि इच्छा प्रगट केल्याच्या नंतर महाराज शिवबा कासाराने विचार केला, त्यात काय अवघड आहे? आताच्या आता जगद्गुरु तुकोबाराकडे जातो आणि तुकोबारायला विनंती करतो, स्नान करण्याकरता आमच्या घरी घ्या. मी विनंती केल्याबरोबर तुकोबाराय आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. म्हणले काही हरकत नाही, तुम्ही जावं आणि उद्या सकाळी स्नान करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायला आपल्या घरी घेऊन यावं महाराज. शिवबा कासार जगद्गुरु तुकोबारायकडे गेला आणि तुकोबारायकडे गेल्याच्या नंतर शिवबा कासारानं तुकोबारायला विनंती केली, महाराज माझ्या पत्नीचा आग्रह आहे की तिलाही तुमची काहीतरी सेवा घडली पाहिजे, सेवा घडली पाहिजे. सेवेच्या उद्देशाने माझ्या पत्नीनं विनंती केली, माझा आग्रह आहे तुम्हाला, मी ज्या पद्धतीनं तुमच्या सोबत रात्रंदिवस फिरतो ना, त्याच पद्धतीनं माझा आग्रह आहे की माझ्या पत्नीला सुद्धा तुमची सेवा घडली पाहिजे. तिची इच्छा आहे की ती तुम्हाला तिच्या हातानं स्नान घालणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, त्यात काय वावग आहे? स्नान करण्याकरता मी तुमच्याकडे येतो महाराज. येतो म्हटल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या दिवशी स्नान करण्याकरता शिवबा कासाराच्या घरी येतात. आणि घरी आल्याच्या नंतर महाराज तुकोबारायला स्नान घालण्याकरता शिवबा कासाराची पत्नी पाणी तापवते महाराज. आणि पाणी तापवते. किती तापवते महाराज? पाण्याला उकळा येईल इथपर्यंत पाणी तापवते. शेवटी पाण्याला उकळा येतो आणि पाण्याला उकळा आल्याच्या नंतर महाराज शिवबा कासाराची पत्नी जगद्गुरु तुकोबारायला विनंती करतात, महाराज माझी इच्छा आहे, माझ्या हातानं तुम्हाला स्नान घालायचं आहे, जा स्नानगृहामध्ये न्हाणीमध्ये जा, बसा. जगद्गुरु तुकोबाराय महाराज कुठलाच विचार मनामध्ये नाही. वरचे वस्त्र सदरा काढल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबाराय स्नानाकरता बसल्याच्या नंतर अंतकरणामध्ये देशभावना आहे. अंतकरणात द्वेष भावनावरून महाराज ते चुलीवरचं उकळतं पाणी शिवबा कासाराच्या पत्नीनं उचललं आणि उचलल्याच्या नंतर उकळतं पाणी अक्षरशः जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावर टाकलं. काय अवस्था झाली असेल जगद्गुरु तुकोबाराय? जळे माझी काया जळे माझी काया
पाणी जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावर पडलं ना, अंगावर पडल्याच्या नंतर महाराज आपल्या अंगावर ज्या पद्धतीनं दुधाचा गरम गरम थेंब पडल्याच्या नंतर कातड जसं आटरतं ना महाराज, जगद्गुरु तुकोबाराच्या शरीरावरचं कातड आटरलं हो. आणि आटरल्याच्या नंतर वेदना व्हायला लागल्या, वेदना. आणि वेदना झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांनी देवाला प्रार्थना केली, दे जडे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय. पंढरीस पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. हे कशा करता सांगतोय महाराज. आता मला सांगा, देवाचा आणि त्या उकळत्या पाण्याचा काही संबंध आहे का? पाणी कोणी टाकलं तिथं आपला विचार करा. आपल्या अंगावर जर कोणी जर उकळतं पाणी जर टाकलं तर आपण शांत बसतील का? शांत बसतील का महाराज? अगोदर महाराज ज्या स्त्रीनं आपल्या अंगावर पाणी टाकलं ना, त्या स्त्रीच्या अंगावर आपण कातडं ठेवणार नाहीत. पण जगद्गुरु तुकोबारा त्या स्त्रीला दोष देत नाहीत. स्त्रीला दोष न देता विनंती कोणाला करतायत? जगाच्या मालकाला करतात. का विनंती करतायत? कारण जगद्गुरु तुकोबारा त्या स्त्रीला दोषी मानतच नाहीत. का मानत नाहीत? कारण शांतिरूप अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतलेली होती म्हणून दोषी मानत नाहीत. अत्यंत गोड प्रमाण. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती, तेथे तृणते खुंटे काळगती, तेथे खुंटे काळ गती. म्हणून हा पुढं हेची तेची देवाचे दर्शन सदारा हे तेची देवाचे समाधान. दर्शन. जेथे शांतीची वसती खुंटे तेथे खुंटे काळ काळ गती. काळाची गती खुंटते पण कशानं? केवळ शांतीमुळं. आणि एकदा का जीवनामध्ये अशी शांतीमध्ये शांती प्राप्त झाली त्याच ठिकाणी परमात्म्याचं दर्शन आहे. विठाला विठा दोष त्या स्त्रीला नाही महाराज, धावा परमात्म्याचा केला महाराज. जगद्गुरु तुकोबाराने धावा केला, दोष दिला नाही, दोष दिला नाही. ही शांती आहे महाराज. मग अशी शांती जोपर्यंत जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर अशी शांती जीवनामध्ये धारण केली पाहिजे.
तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, सुख प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? मनोनिया शांती धरा, जीवनामध्ये शांती धारण केली पाहिजे. कशी? जगद्गुरु तुकोबराने आपल्या जीवनामध्ये जशी शांती धारण केली तशी. नाथबाबांनी महाराज किती शांती, महाराज सगळ्यांना तो दृष्टांत माहिती आहे, सगळ्यांना तो दाखला माहिती आहे. महाराज यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवोनी मुक्त केला. ज्यांनी अत्याचार केला त्यांच्या मुक्तीचा विचार करणारी शांती. ज्या इसोबा खेचरांनी माऊली मावष्ट ज्ञानोबा रायाला मांडे खाणे करता महाराज खापर मिळू दिलं नाही. कोणी? शांती सांगतोय महाराज, माऊली मावष्ट ज्ञानोबाराची शांती सांगतोय. ज्या विसोबा खेचरांनी माऊली मावष्ट ज्ञानोबाराला मांडे खाण्याकरता खापर मिळू दिलं नाही, त्याही इसोबा खेचराला एवढं श्रेष्ठ बनवलं महाराज, नामदेव महाराजांचे गुरु बनण्या इतपत अधिकारी पुरुष बनवलं. विठाला किती शांती हो, किती शांती. ज्या आळंदीतल्या लोकांनी अक्षरशः माऊली महावष्ट ज्ञानोबारायवर उपाशी राहण्याची वेळ आणली. कोणी? आळंदीतल्या लोकांनी. मधुकिरी खाऊ दिलं नाही महाराज, व्यवस्थित देऊ दिलं नाही. कुणी जर देत असेल त्यांना विरोध केला. जर झोळीमध्ये पडली ती मधुकिरी महाराज मातीमध्ये मिसळण्याचं काम महाराज कोणी केलं? आळंदीतल्या लोकांनी केलं. पण माऊली मास्टर सतीश माझ्याकडे लक्ष देत चला, तिकडे बघू नका. विठाला विठाला मधुकिरी मिळू दिले नाही महाराज. त्या लोकांना माऊली मास्टर ज्ञानोबाराने कुठं दोष दिला का? आळंदीतल्या लोकांनी मला त्रास दिला. कुठं अभंग एखादी ओवी, अमृतानुभवाची चांगदेव पासष्टीची एखादी ओवी, अजिबात ओवी नाही महाराज. त्याचं कारण काय? कारण तशा प्रकारची शांतता त्यांच्या जीवनामध्ये होती. म्हणूनच सुखाची प्राप्ती आहे, नाहीतर सुखाची प्राप्ती नाही. मग काय केलं पाहिजे? अशा प्रकारची शांती जीवनामध्ये धारण करा. काय होईल अशी शांती धारण केल्याच्या नंतर? हा जो काही भवसागर आहे, जो भवसागर भल्यांना तरुण जाता येत नाही. कुणाला तरुण जाता येत नाही? ब्रह्मादिका पार नुलंघवे, जे ब्रह्मदेवाला सुद्धा महाराज. कारण थोरवीची मानपा हे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तो पुनरावृत्तीची मापा शिग झाला. ब्रह्मदेव ज्यानं सृष्टीचे बीज निर्माण केले, ज्याच्याकडे सृष्टी बीजाचे आहे साठोपा आहे, सृष्टी बीजाचा साठोपा म्हणजे साठा आहे, असा ब्रह्मदेव ब्रह्मांड निर्माण करणारा, त्याला सुद्धा हा संसार सागर तरुण जाता येत नाही. इतका अवघड आहे, इतका अवघड आहे. किती अवघड आहे? पाडस वागुर करांडी, मुंगी मेरू वलांडी, परी मायेची पहिलं थडी देखती जीव. माऊली मावष्ट ज्ञानोबाराय सांगतात, एखादं हरणाचं जर पाडस एखाद्या वागुरामध्ये सापडलं, वागूर म्हणजे जाळ्यामध्ये, कोणाच्या? पारदेच्या जाळ्यामध्ये एखादं वागूर ते पाडस सापडल्याच्या नंतर माऊली मावष्ट ज्ञानोबाराय वर्णन करतात, कदाचित ते पाडस त्या जाळ्याला कुरतडून ते बाहेर पडू शकेल. ज्ञानोबारायचं मनोगत आहे महाराज. छोटीशी मुंगी आहे हो, पण विशाल असणारा मेरू पर्वत आहे. माऊली मावष्ट ज्ञानोबाराय सांगतात, महाराज ती मुंगी सुद्धा मेरू पर्वत उलांडून जाऊ शकेल, परंतु ही माया नदी सहसाशी कुणालाही तरुण जाता येत नाही. तरुण जायचंय ना, माया नदी तरुण जावं असं प्रत्येकाला वाटतं ना. एकच उपाय, जीवनामध्ये शांती धारण केली पाहिजे. ज्यानं ज्याच्या जीवनामध्ये शांती धारण केली तोच या मायेच्या पैलतीराला जाऊ शकतो. उतराल पैलतीरा कोण? ज्यानं शांती धारण केली. आणि या शांतीच्या विरुद्ध जर जीवनामध्ये काम खवळला आणि जर क्रोध खवळला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमचं आमचं शरीर व्याधीनं ग्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं
जर काम खवळला, जीवनामध्ये जर क्रोध खवळला, तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुमच्या शरीराला अगोदर व्याधी जडल्या जाईल. लक्षात ठेवा, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वैद्याचा संदेश देतात, एकदा डॉक्टरचा संदेश देतात. डॉक्टरचा एका लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबाराय डॉक्टर आहेत. आपलं शरीर निरोगी राहावं असं जर वाटत असेल, काय केलं पाहिजे? जीवनामध्ये काम खवळू नये आणि जीवनामध्ये क्रोध खवळू नये. ज्याच्या जीवनामध्ये काम क्रोध खवळत नाही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीराला व्याधी जडत नाही. हे तुकोबारायला म्हणायचे, मला तुकोबारायला सांगायचे. व्याधी जडतात, कशामुळं जडतात? जीवनामध्ये काम खवळल्यामुळं आणि जीवनामध्ये क्रोध खवळल्यामुळे. किती वाईट आहेत तो, किती वाईट आहेत काम आणि क्रोध, किती वाईट आहेत. अर्जुनानं देवाकडं मनोगत प्रगट केलं. देवा, एखादा ज्ञानी माणूस आहे, ज्याला कळतं हे वाईट आहे, ज्याला कळतं हे आमकं कार्य करणं अत्यंत वाईट आहे, मग वाईट हे कळत असताना सुद्धा तो व्यक्ती वाईट कर्म का करतो? आणखी सोप्या भाषेमध्ये सांगू का? मद्यपान करणं अत्यंत वाईट आहे. मद्यपान केल्याच्या नंतर आपल्या शरीराचं नुकसान आहे, आपल्या कुटुंबाचं नुकसान आहे, सोयऱ्याधाऱ्यामध्ये आपली किंमत राहत नाही. हे सगळं माहीत असताना लोक मद्यपान का करतात? का करतात? अरे मद्यपान केल्यानं लिव्हर जातं, खराब होतात, किडनी खराब होती. कशानं? मद्यपान केल्यानं. मग तरी पण माणसं मद्यपान का करतात? कळतं ना. अहो जाऊ द्या, जे लोकायला मायबाप सांगतात, आणखी अलीकडे येऊन सांगतो, जे लोकायला मायबाप सांगतात तेच मायबापाची सेवा करत नाहीत. काय कारण? लोकाला मायबाप सांगितल्याच्या नंतर त्यांना मायबापाची सेवा केली पाहिजे ना. कीर्तनकार आहे, मग तो लोकांना आई सांगतो, लोकांना बाप सांगतो, पण आई बापाकडे दुर्लक्ष करतो. नेमकं त्याचं कारण काय? अर्जुनाचं मनोगत आहे महाराज, अर्जुनाचं मनोगत आहे. अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः आणि छन्नपी वारसनीय बलादिव नियोजिता. देवा, असं कसं? अथकेन प्रयुक्तोयम, ज्याला कळतं ते पापाकडे का प्रवृत्त होतं? देवा, हे ऐसे कैसे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडूनी अनारीसे चालती देख. योग्य मार्ग टाकून देतात आणि अयोग्य मार्गाला जातात. त्याचं नेमकं कारण काय? विचारलं कारण. कोणी विचारलं? अर्जुनानं विचारलं. कोणाला विचारलं? कृष्ण परमात्म्याला विचारलं. कृष्ण परमात्म्याला विचारल्याच्या नंतर जगाच्या मालकानं त्याचं उत्तर दिलं, अर्जुना, याचं कारण एकमेव आहे. जे लोकाला मायबाप सांगतात, फक्त मायबाप पैशापुरता सांगतात, त्यांना मायबापाशी काही घेणं देणं नाही. विठाला विठाला. कारण काय? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवम महाशनो महापापना विद्येने मिह वैरिणम. ते विद्येचे वैरी आहेत. कोण? काम आणि क्रोध. काम एष क्रोध एष रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. रजोगुण समुद्भवम, रजोगुणापासून उत्पन्न झालेले जे काही काम क्रोध आहेत ना महाराज. इच्छा कशाची इच्छा? इच्छा अनेक प्रकारच्या आहेत. कोणाला वाटतं माझ्याकडे अधिक संपत्ती मिळाली पाहिजे, मी धनवान झालो पाहिजे, ही सुद्धा इच्छाच आहे. हा सुद्धा कामच आहे. हे लक्षात ठेवा. काम या शब्दाचा सरळ अर्थ होतो इच्छा. त्या इच्छेमुळंच मनुष्य महाराज पाप कर्म करतो. क्रोधामुळं, रागामुळं महाराज. आपल्या भाषेतला राग शब्द सांगतो बरं, संस्कृत भाषेतला नाही. कारण राग या शब्दाचा संस्कृत भाषेमध्ये आसक्ती असा अर्थ होतो. संस्कृत भाषेमध्ये राग म्हणजे आसक्ती. कारण राग आणि द्वेष हे 2 शब्द सांगितलेले आहे महाराज. मनुष्याने जीवनामध्ये संस्कृत भाषेमध्ये राग द्वेषाचा त्याग केला पाहिजे. राग म्हणजे आसक्तीही ठेवू नये आणि त्याचा द्वेषही करू नये. विठाला विठाला. सगळं काम आणि क्रोधामुळं नाही. सोप्या भाषेमध्ये सांगू का? समजा एखाद्याला जर इच्छा निर्माण झाली, कशाची? बरं लांबचं जाऊ द्या, बिडी ओढण्याची. आता बिड्या राहिल्या नाही, पूर्वीच्या काळामध्ये बिड्या होत्या. पूर्वीच्या काळामध्ये बिडीचं व्यसन महाराज बऱ्याच लोकांना होतं. आता बिडीचं प्रमाण थोडं आपल्या समाजातलं कमी झालं आहे. बिडीचं महाराज एखाद्याला समजा इच्छा निर्माण झाली, काय झालं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? अरे तो व्यक्ती जसा बिडी ओढतो ना महाराज, आपण सुद्धा तशी बिडी ओढली पाहिजे. कारण लहान माणसं मोठ्याचं अनुकरण करत असतात किंवा मोठ्यांचं लहान लेकरं सुद्धा अनुकरण करत असतात. मानसशास्त्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे, लहान मुलं अनुकरणातून शिकतात. विठाला विठाला. लहान मुलं अनुकरणातून शिकतात. आपला मुलगा सुसंस्कारी व्हावा असं जर वाटत असेल तर बाप संस्कारी असला पाहिजे, आई संस्कारी असली पाहिजे. मायबाप जर चांगल्या पद्धतीने जर वागत असतील तर मुलगा सुद्धा चांगल्याच पद्धतीनं वागतो. आणि बापाला जर ओढण्याचं व्यसन असेल तर मुलगाही विचार करतो, माझा पप्पा फार चांगल्या पद्धतीने झुरका मारतात. काय म्हणतो मुलगा?
पप्पा फार चांगल्या पद्धतीने झुरका मारतो, मी पण मारून बघितला पाहिजे. आणि ते सुद्धा झुरका मारतं. इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर मारतं, मारल्याच्या नंतर महाराज आणखी ओढली पाहिजे. नंतर महाराज कुणाकडून तरी बुडी घेतं, नाही दुकानाहून कुठून तरी पैसे उसने घेऊन काही करून महाराज दुकानाहून आणतं. असं करता करता त्याला व्यसन जडल्या जातं, कट्टेच्या कट्टे ओढतं. काय करतं? कट्टेच्या कट्टे ओढतं. आणि शेवटी महाराज त्याला डॉक्टरकडे जावं लागतं. आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतो, हे बघा तुमचं फुफ्फुस पूर्णतः काळं पडले. कशामुळं पडले? तुमच्या बिडीमुळं. मला व्याधी सांगायची महाराज, व्याधी जडते पण कशामुळं? केवळ इच्छेमुळंच यादी जडते. म्हणून आम्ही आमच्या इच्छा आवरल्या पाहिजे. हो, इच्छा आवरल्या पाहिजे. आम्ही इच्छा मोकाट सोडून दिल्यात. इच्छा वाढ, कारण महाराज इच्छेपासूनच पण गरजेपासून गरजेची निर्मिती आहे. आणखी गरजा वाढतच जाणार आहे. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज पूर्ण झाली की तिसरी गरज. किती गरजा पूर्ण करणार आपण आयुष्यामध्ये? म्हणून महाराज या गरजा सुद्धा आम्ही कमी केल्या पाहिजे. गरजा वाढवू नये, गरजा आम्ही कमी केल्या पाहिजे. विठाला विठाला. कामाच्या बाबतीमध्ये सांगितलं. आता क्रोधाच्या बाबतीमध्ये ऐका. ज्या वेळेला मनुष्याला राग येतो ना महाराज, राग आल्याच्या नंतर त्याच्या शरीरामधलं जे रक्त परिसर आहे प्रदीप मामा, ते वाढल्या जातं. आपण त्याला BP म्हणतो. त्याची BP कंट्रोलमध्ये राहत नाही. काही माणसाला किती राग येतो अक्षरशः त्याच्या शरीरामध्ये नसा तुटतात, एवढा राग येतो महाराज, एवढा राग येतो. म्हणून महाराजांना सांगायचे, महाराज एवढे रागाव होई नका. खवळली या काम क्रोधी, कामालाही खवळू देऊ नका, क्रोधालाही खवळू देऊ नका. आणि तुम्ही जर कामाला आणि क्रोधाला जर नाही खवळू दिलं तर तुमच्या शरीराला व्याधी जडणार नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये जर काम क्रोध जर खवळला तर तुमच्या शरीराला व्याधी जडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? जीवनामध्ये शांती धारण केली पाहिजे. ठीक आहे महाराज, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारची शांती धारण केली तर आणखी आमचा काय फायदा होईल? तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या शेवटच्या Oh
तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपे आप म्हणून या शांती धरा उतराल पैल तिरा. सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. विठोबा आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे 3 प्रकारचे ताप आहेत महाराज. आदिदैविक ताप कशाला मानावं तर महाराज दुष्काळ पडणं, अतिवृष्टी होणं, वीज पडणं हे आदिदैविक दैवयोगानं तुम्हा आम्हाला जी पीडा सहन करावी लागते त्याला आदिदैविक ताप म्हणतात. आदिभौतिक ताप कशाला म्हणावं तर निळोबरायच्या गाथेप्रमाणे निळोबराय वर्णन करतात. भूतपिशाच्या नावाच्या ज्या योनी आहेत त्या योनीपासून जो तुम्हा आम्हाला त्रास होतो त्याला आदिभौतिक ताप असं म्हणतात. किंवा या भौतिक वातावरणामध्ये अनेक प्रकारचा त्रास तुम्हा आम्हाला सहन करावा लागतो त्याला आदिभौतिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप कशाला म्हणावं तर या शरीराला ज्या ज्या व्याधी जडल्या जातात त्या व्याधी म्हणजे आध्यात्मिक रूपानंच ते आध्यात्मिक ताप आहे. या 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती जर आपल्याला व्हावी असं जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या त्रिविध तापाची महाराज निवृत्ती करावी लागत नाही. कोणाला? ज्यानं ज्याच्या जीवनामध्ये शांती धारण केली त्याला ते त्रिविध ताप आपोआप निघून जातात. कसे जातात? जर एखादा सोयरा जर आपल्याकडे जास्त दिवस जर राहत असेल, आपल्याला जर त्या सोयऱ्याचा जर उभग आला असेल, कंटाळा आला असेल, अरे किती दिवस राहते आपल्याकडं, हे गेलं पाहिजे, यानं कंटाळा आणलाय, गेलं पाहिजे, मग काय करावं लागतं? भागवत महाराज काही नाही, त्याची आवसोय करावी लागते. त्याची आवसोय केली की सोयरा विचार करतो आता आपली सोय होत नाही. सोय झाली तर सोयरा, सोय जर होत नसल तर सोयरा आपोआप शकत नाही. माझ्या बुद्धीला जशी सुचेल, माझ्या गुरुवर्यांचे जसे आशीर्वाद आहेत त्याच पद्धतीने मी महाराज अभंगाचं निरूपण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर्व गुणजन भजनी मंडळीने मला गोड गोड सहकार्य केलं. हे लहान लहान लेकरांनी सुंदर या ठिकाणी टाळ वाजवण्याचं असेल, पावले खेळण्याचं काम केलेलं आहे. एक लहान मुलगा महाराज, गोड आवाज आहे महाराज, बारीक आवाज आहे, त्या मुलाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड गोड गायन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे दोन्ही मृदंग सम्राट महाराज हे लहान लहान विद्यार्थी शिकत आहेत, गोड गोड या ठिकाणी पक्वाचा साथसंगती करत आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आता मला आज्ञा अशी मिळालेली आहे महाराज, नामोल्लेख कोणाचाही करायचा नाही, कारण सर्व गावाचा सप्ताह आहे. आता गावाचाही सप्ताह असला, सगळ्यांचं प्रेम आहे, एकाचं म्हणून नाही, याचं म्हणून त्याचं म्हणून नाही महाराज. आणि प्रेम आहे म्हणूनच 4 वर्षापर्यंत मी आपल्या गावामध्ये टिकून आहे. नाहीतर काय नाही, 1 वर्ष जर कीर्तनाची तारीख मिळाली पुढच्या वर्षी काही अपेक्षा सुद्धा करता येत नाही. 4 वर्ष झाली आपल्या गावाची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. कशामुळे? सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळेच या ठिकाणी महाराज ही कीर्तनाची सेवा आहे. म्हणून सर्वांनी मला गोड गोड सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही श्रोते मंडळीने महाराज लक्षपूर्वक कीर्तन श्रवण केलं म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द वाणीतून निघाला असेल, चुकीचं वाक्य वाणीतून निघाला असेल, वाणीचा दोष समजा आणि याच ठिकाणी ठेवून द्या. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रे जय जय विज्ञानेश्वर.